नमस्कार, माझं नाव आहे मानविका पंकज कदम. मी आता 7वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीबद्दल माहिती देणार आहे जे सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे सगळ्यांचा लाडका AI. व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर व माझे गुरुजन यांना आज स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून मी तुम्हाला AI बद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. AI ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांमध्ये प्रसिद्ध आहे, सगळ्यांना याचा वापर माहिती आहे. पण याबद्दल मी थोडी माहिती सांगणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी इथे लक्ष देऊन ऐकावं जे मी बोलते ते. मी बोलायला सुरुवात करते. एका मी पुस्तक वाचत होते, त्यात एक वाक्य होतं, एका दिवशी मशीन माणसासारखा विचार करेल. मला तेव्हा वाटलं अरे वा, पण मला माझ्या मनात एक प्रश्नही आला की असं होऊ शकतं का, हे शक्य आहे का, असा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, म्हणजे आधीच्या काळामध्ये लोक कसं संगणकाचा वापर फक्त गेम खेळायला किंवा लिखाण कामासाठी करायचे, छोट्या मोठ्या गोष्टींसाठी. पण खूप पूर्वी म्हणजे 70 वर्षांपूर्वी शास्त्रज्ञानाने स्वप्न पाहिलं होतं की आम्ही एक अशी टेक्नॉलॉजी तयार करू शकतो का जी शिकेल, विचार करेल आणि स्वतःचे निर्णय घेईल. त्यातूनच जन्म झाला AIचा. आता AIचा गॉडफादर कोण आहे, म्हणजेच बाप माणूस. AIचे गॉडफादर म्हटले जाणारे जेफ्री हिल्टन आणि AI मध्ये मूलभूत संशोधन करणारे जॉन हॉफेड या दोघांनी एकत्र येऊन AI तयार केलं. आजकाल तुम्ही बघता की सकाळी उठल्या उठल्या आपण गुगल असिस्टंटला गुड मॉर्निंग बोललं की तोही आपल्याला उत्तर देतो. गुगल सर्च वरती गेल्यावर तो आपल्याला माहिती देतो जी आपल्याला हवी असेल. युट्यूबवर आपल्याला आपले आवडते व्हिडिओ बघायला मिळतात. ChatGPT वर आपण विचारलेली प्रश्नांची उत्तरं तो ChatGPT चटाचटा देतो. पण हे सगळं कशामुळे होतंय, या सगळ्यांचा कारणीभूत आहे आपला लाडका AI. पण AI इथपर्यंत सीमित नाही राहिलाय, तो शेतातही पोहोचलाय, तो रुग्णालयामध्ये पोहोचलाय. आता शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यायची काही गरजच नाही राहिली, कारण की आता सगळी जबाबदारी त्या AI वर देऊन टाकली. AI सगळं शेताचं काम सांभाळतो. आणि रुग्णालयामध्ये तसंच झालेलं आहे. रुग्णालयामध्ये जे येणारे पेशंट आहे त्यांचा आजार बरा करायला डॉक्टरही AIचाच वापर करतात. मला याच्यात सर्वात जास्त इंटरेस्टिंग वाटतं ते म्हणजे भविष्य. आता भविष्य म्हणजे 10-15 वर्षानंतरची वार्ता करते मी इथे. 10-15 वर्षानंतर विचार करा की तुमच्या वर्गामध्ये एक रोबोट शिक्षक येतो, म्हणजेच AI शिक्षक, जे तुम्हाला शिकवतात, तुमच्यासाठी स्पेशली धडे तयार करतात. विचार करून बघा, अहो कल्पना करा, वेगळं वाटतंय ना. हे सगळं फक्त AI मुळे होतं. आता शिक्षकच नाही राहिले, आता स्वयंचलित गाड्याही सुरू झाल्या आहेत. आता गाडी स्वतः चालवायला शिकते आहे बरं. आणि या सर्वांमध्येच आता स्वयंचलित यंत्रेही आली आहेत जी शेतातली सर्व कामे बघतात. 10-15 वर्षांनी विचार करा की ऑपरेशन करणारे रोबोट एवढे अचूक असतील की ऑपरेशन मध्ये होणाऱ्या चुका या शून्य होतील. ते एवढे एक्सपर्ट असतील की ऑपरेशन मध्ये होणाऱ्या चुका या शून्य असतील. पण याचे काही धोकेही आहेत ना बरं. AIचा जसा फायदा आहे तसे त्याचे धोकेही आहेत. मी तुम्हाला 3 धोके सांगते. पहिला धोका, आपली गोपनीयता AI मुळे धोक्यात येऊ शकते. दुसरा धोका, AI मुळे माणसांच्या नोकऱ्या चालल्या. आणि तिसरा धोका, AI मुळे खोट्या बातमी पसरतात. हे धोके आहेत. पण जर आपण AIचा चांगला अभ्यास केला, तर पुढचं आपलं जे जग आहे ते सुंदर, समृद्ध आणि सुरक्षित होईल. तर चला तर मग आज
याचा चांगला अभ्यास करूया आणि पुढे येणाऱ्या भविष्यासाठी सज्ज होऊया. धन्यवाद.